आज या ठिकाणी म्हणजे बोईसरमध्ये प्रवचन करण्याचा माझा दुसरा योग आहे. 35 वर्षापूर्वी मी इथे आलो होतो बोईसरमध्ये आणि बोईसरमध्ये माझी प्रवचनं 1-2 दिवस झाली होती आणि आज दुसऱ्यांदा मी या ठिकाणी आलेलो आहे. विषय घेतलेला आहे तो म्हणजे देह ही पंढरी. तो असा त्याची पहिली ओळ अशी आहे, देह ही पंढरी आत्मा हा विठ्ठल नांदतो केवळ पांडुरंग. आणि एक दुसरा चरण आहे, देह ही पंढरी आत्मा पांडुरंग करीत असे संग अहर्निशी. हा जो विषय आहे त्याच्यामध्ये देह आणि आत्मा असे 2 शब्द वापरलेले आहेत. मी देहाबद्दल जास्त बोलणार आहे, कारण आत्मा आहे कशावरून वाद घालणार लोक. काही नास्तिक लोक आहेत, काही कम्युनिस्ट आहेत, काही सोशलिस्ट आहेत. कशावरून आत्मा आहे, पण देह कशावरून आहे असं कोण बोलेल का? नाही. शरीर आहे, देह आहे हे आपल्या डोळ्याला प्रत्यक्ष दिसतं. म्हणून जीवनविद्येने शरीराचा विचार जास्त केला, देहाचा विचार जास्त केला. आणि शरीर म्हणजे काय, आपला देह म्हणजे काय, याबद्दल जीवनविद्येने एक अत्यंत अलौकिक, विस्मयकारक, परंपरेला सोडून एक जीवनविद्येने सिद्धांत मांडला. तो म्हणजे शरीर साक्षात परमेश्वर. म्हणजे एक पाऊल जीवनविद्येने पुढे टाकलं. संतांनी सांगितलं देह ही पंढरी, तर जीवनविद्या सांगते देह म्हणजे पंढरीनाथ. तुम्ही म्हणाले कसं काय हो, आतापर्यंत हे कोणी सांगितलेलं नाही. पृथ्वीच्या पाठीवर कोणीही आतापर्यंत सांगितलं नाही शरीर साक्षात परमेश्वर, कोणी सांगितलेलं नाही. मग हा सिद्धांत तुम्ही कसा मांडला? याचं कारण असं आहे की आपलं जे आहे, ह्या शरीराकडे आपण कधी लक्षच देत नाही. अगदी प्रामाणिकपणे तुम्ही आता विचार करा, म्हणजे तुमच्या ध्यानात येईल की शरीराकडे तुम्ही बघतच नाही. तुम्ही मला सांगता, वामनराव काय सांगता तुम्ही, आम्ही दररोज आरशात बघतो आमचं शरीर. तुम्ही आरशामध्ये शरीर बघत नाही, आरशामध्ये चेहरा बघता. तो चेहरा व्यवस्थित आहे ना, आपण चांगलं दिसतो ना, एवढंच बघता. बाकी शरीराकडे आपलं लक्ष जात नाही. शरीर आपल्याला आहे हे सुद्धा आपल्या ध्यानात नसतं. बघा, तुम्ही आज सकाळी उठल्यापासून आतापर्यंत आणि जन्मल्यापासून आतापर्यंत कधी तुम्ही शरीराकडे बघितलं आहे का? आपण बघतच नाही. शरीराकडे आपण जरी लक्ष गेलं तरी ते पॅसिव्ह असतं, ॲक्टिव्ह नसतं. पॅसिव्ह म्हणजे वरवर असतं. म्हणून शरीराकडे आपलं कधीही लक्ष नसतं. त्याचा परिणाम असा झालेला आहे की शरीराचं महत्त्वच लोकांना समजलं नाही. शरीराचं महत्त्व न समजल्यामुळे आज जगात सर्व दुःख निर्माण झालेलं आहे. जगात म्हणतो मी, फक्त बोईसरमध्ये नव्हे, फक्त मुंबईत नव्हे, फक्त महाराष्ट्रात नव्हे, जगात या शरीराचं महत्त्व समजलं नाही. एक उदाहरण देतो, दहशतवाद. या दहशतवादामध्ये ते आत्मघातकी हल्ले करतात. म्हणजे काय, आपलं शरीर जाळून टाकतात, मारून टाकतात आणि लोकांना मारतात. त्याला आत्मघातकी हल्ले म्हणतात. आता ते जे हल्ले करणारे आहेत
त्यांना स्वतःच्या शरीराचं महत्त्व समजलेलं नाही, लोकांच्या शरीराचं महत्त्व समजलेलं नाही. आणि त्याचा परिणाम असा झाला की ही मंडळी दहशतवादी हल्ले करू लागली. हे अगदी टोकाचं उदाहरण झालं. पण एरवीसुद्धा पुरुष मंडळी बायकांना मारतात. बघा, पुरुष मंडळी बायकांना मारतात. आणि काही असे पुरुष मंडळी आहेत की बायकांना मारण्यामध्येच पुरुषार्थ आहे अशी त्यांची प्रामाणिक समजूत झालेली असते. असे अनेक बघितले की बायकांना मारण्यात पुरुषार्थ. ह्याचं कारण का? त्यांना स्वतःच्याही शरीराचं महत्त्व कळलेलं नसतं आणि बायकोच्याही शरीराचं महत्त्व कळलेलं नसतं. त्याचा हा तो परिणाम आहे. भांडण, तंटे, बखेडे, दंगे धोपे, मारामाऱ्या, खून खराबी, युद्ध लढाया, हे सगळे का होतात? शरीराचं महत्त्व न समजल्यामुळे हे होतं. आणि म्हणून जोपर्यंत आपल्याला शरीराचं महत्त्व कळत नाही तोपर्यंत जगामध्ये सुख नावाची गोष्ट कधी निर्माणच होणार नाही, असा जीवनविद्येचा सिद्धांत आहे. म्हणून शरीर म्हणजे काय यावर मी एक पुस्तकच लिहिलं. कारण माझी खात्री आहे इथे बसलेले जे नवीन लोक आहेत त्यांना हा सिद्धांत पटणार पण नाही. काय वामनराव काहीतरी सांगतात असं तुम्ही म्हणाल. आता मी काय तुमच्या बोईसरमध्ये काय दररोज प्रवचन करू शकत नाही. रेडिओवर करतो, टी व्हीवर करतो, पण टी व्हीवर विषय वेगवेगळे असतात. शरीराबद्दलचा विषय सध्या चाललेला नाही. उद्या रविवार आहे, उद्या सकाळी 8 वाजता मी तुमच्या घरात येणार आहे. माझा पाहुणचार करा, चहा पाणी द्या, भजी द्या. 8 वाजता सकाळी अस्मितेवर सह्याद्री माझं दर रविवारी असतं आणि रेडिओवर 6:35ला असतं अस्मिता. सांगायचा मुद्दा, मी तुमच्या बोईसरमध्ये जरी दररोज येऊ शकलो नाही तरी हे पुस्तक मी लिहिलेलं आहे तुमच्यासाठी. शरीर साक्षात परमेश्वर, देह साक्षात देव, असं हे पुस्तक आहे. आणि हे पुस्तक तुम्ही जर वाचलंत मनापासून, वरवर वाचू नका. वरवर वाचून ही कादंबरी नाही, वरवर वाचायचं सोडून द्यायचं. हा ग्रंथ आहे आणि हा अतिशय महत्त्वाच्या विषयावर हा ग्रंथ आहे. म्हणून हे पुस्तक कमीत कमी 10 वेळा वाचा. घरी गेल्यावर कमीत कमी 10 वेळा वाचा. म्हणजे तुम्हाला ह्याचं महत्त्व कळेल, जीवनविद्येचं आणि शरीराचं महत्त्व कळेल. सांगायचा मुद्दा असा की हे जे शरीर आपलं जे आहे, या शरीराबद्दल जीवनविद्येने किती विचार केलेला आहे त्याची तुम्हाला कल्पना येईल हे पुस्तक वाचल्यावर. म्हणून शरीर म्हणजे साक्षात परमेश्वर पहिला सिद्धांत. शरीर साक्षात डिव्हाइन कॉम्प्युटर दुसरा सिद्धांत. शरीर साक्षात डिव्हाइन टेप रेकॉर्डर तिसरा सिद्धांत. शरीर साक्षात डिव्हाइन व्हिडिओ रेकॉर्डर चौथं झालं. शरीर म्हणजे डिव्हाइन बँक. ह्या शरीरामध्ये डिव्हाइन बँक आहे. शरीर म्हणजे कल्पतरू आहे. कल्पतरू म्हणजे काय? कल्पतरूच्या झाडाखाली बसलात की तुम्ही जी इच्छा कराल ती तुमची पूर्ण होते, त्याला कल्पतरू म्हणतात. तसं हे शरीर म्हणजे कल्पतरू आहे. आणि या कल्पतरूच्या झाडाखाली आपण सगळे बसलेलो आहोत. आपण म्हणजे कोण? मी म्हणणारा तो. म्हणता ना प्रत्येकजण मी म्हणतो की नाही. आता मी इथे प्रवचन करतो, मी इथे प्रवचन करतो. तुम्हाला मी विचारलं प्रवचन कोण ऐकतं? मी. मग बाई म्हणणार मी, पुरुष म्हणणार मी, लेकरू म्हणणार मी.
म्हणजे हा मी कल्पवृक्षाखाली बसलेला आहे आणि मागावं ते देण्याची व्यवस्था निसर्गाने म्हणा परमेश्वराने केलेली आहे. तुम्ही म्हणा काय वामनराव थापा मारता, अहो आम्ही तर देवाजवळ काय काय मागतो, या झाडाखाली काय म्हणजे शरीरामध्येच आम्ही आहोत ना, आम्ही काय ना काहीतरी मागतच असतो, पण आम्हाला मिळत नाही. का मिळत नाही? अहो हे सांगण्यासाठी तर जीवनविद्या आहे की तुम्ही कल्पवृक्षाखाली बसता पण नको ते मागता. तुम्ही नको ते मागता. तुम्ही म्हणा कसं काय, सांगतो तुम्हाला. एक वाटसरू होता, एक वाटसरू होता. तो प्रवास करता 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 एका गावातून दुसऱ्या गावाला, त्याला थकवा आला, दुपारची वेळ होती. तुम्हाला कुठे झाड दिसतं का बघूया म्हणून. तर कुठेतरी त्याला एक लांब झाड दिसलं. तो त्या झाडाखाली जाऊन बसला विश्रांतीसाठी आणि सावली मिळाली, विश्रांती मिळाली. आता माणसाचं काय आहे, एक मिळालं ना की त्याला दुसरं पाहिजे, दुसरं मिळालं की तिसरं पाहिजे, तिसरं मिळालं की चौथं पाहिजे. तसं याचं झालं. चांगलं झाड मिळालं, विश्रांती मिळाली, सावली मिळाली. त्याच्या मनात विचार आला, आता इथे जर बिछाना असता तर किती बरं झालं असतं. बिछाना हजर, उशी असती तर किती बरं झालं असतं, उशी हजर. इथे पाणी जर मिळालं असतं तर किती बरं झालं असतं, तिथे पाणी हजर. तो म्हणाला, अरे मी जे मागतो आहे ते सगळं मिळतं आहे, मागतो आहे ते सगळं मिळतं आहे. बाप रे, इथे राक्षस तर नसेल ना, राक्षस हजर. अरे बाप रे, हा मला खाणार तर नाही ना, खाऊन टाकलं. म्हणजे तो जे चिंतन करत होता, विचार करत होता, मागत होता, कळत न कळत, परिणाम कळत मागा किंवा न कळत मागा, परिणाम व्हायचा तो होतोच, परिणाम व्हायचा तो होतोच. तसं हे शरीर आहे, कल्पतरू आहे. या कल्पतरूखाली मी बसलेलो आहे आणि मी काय मागतो देवाजवळ, देवा माझी सर्व संकट दूर होऊ दे, देवा माझे सर्व रोग बरे होऊ दे, देवा माझा तो शेजारी आहे ना, तो मोठा खट्याळ आहे, मला त्रास देतो, त्याला पुढली चतुर्थी दिसता कामा नये, म्हणजे काय तो मरावा. हे एक झालं. दुसरं, आपण काळजी, चिंता, दुःख, कोणी आपला अपमान केला असेल त्याचं आपण उगाळत बसतो. आपलं कसं होईल, आपल्या बायकोचं कसं होईल, मुलांचं कसं होईल, ह्याची सगळी काळजी, चिंता, दुःख हे त्याच्या मनामध्ये सतत येत असतं. मग त्याची कारणं काही असतील. श्रीमंतांची कारणं वेगळी असतील, गरिबांची कारणं वेगळी असतील, मध्यमवर्गाची वेगळी असतील. पण तो सतत वाईट विचार करत असतो, अनिष्ट विचार करत असतो आणि देवाजवळ तो नकळत अनिष्ट गोष्टी मागत असतो. असा एक सिद्धांत आहे, निसर्ग नियम आहे. ॲज यू थिंक सो यू बिकम, ॲज यू थिंक सो यू बिकम. तुम्ही जसे विचार करता तसा तुमच्या जीवनाला आकार मिळतो. आणि म्हणून आपण काय विचार करतो याचा विचार एक तर तुम्ही करतच नाही आणि दुसरं केलात तर तो नेहमी अनिष्ट म्हणजे निगेटिव्ह असतो. जगामध्ये पुष्कळ विचारतात माणसं आम्हाला, ह्या जगामध्ये दुःख का, सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे का. मी त्याला म्हटलं उत्तर सोपं आहे. काय, माणूस जगातला प्रत्येक अपवाद सोडून नेहमी नेगेटिव्ह थिंकिंग करत असतो, अनिष्ट विचार करत असतो, अनिष्ट चिंतन करत असतो. आणि म्हणून तो जे करतो ते तो देवाजवळ मागतो. थोडक्यात देवाजवळ तोंडाने मागायची गरज नाही.
तो जे करतो ना ते देवाजवळ मागतो. म्हणून आपण करायचं काय? करणं हे 4 प्रकारचं आहे. विचार करणं, इच्छा करणं, उच्चार करणं आणि आचार करणं. 4 प्रकारे आपण काहीतरी करीत असतो. हे चांगलं करतो का वाईट करतो, इष्ट करतो का अनिष्ट करतो, याचा विचार तुम्हीच करा. आणि तुम्हाला कळेल की आपले बहुतेक विचार हे नेगेटिव्ह असतात. आपले विचार हे डिस्ट्रक्टिव्ह असतात. आपले विचार जे आहेत ते नको ते असतात. आणि ह्याच्यातून आपल्या जीवनाला नको तो आकार प्राप्त होतो. म्हणजे नशीब खोटं असं म्हणण्याची वेळ येते. काय वामनराव, आमचं नशीबच खोटं. किती लोक बोलतात, अनेक लोक हे वाक्य बोलतात, आमचं नशीबच खोटं, आम्ही काय देवाजवळ मागतो मिळत नाही, आम्ही जे काय करतो त्याला यश येत नाही. अनेक लोक माझ्याकडे म्हणाला आम्ही बिझनेस करतो पण आम्हाला यश मिळत नाही. कोण म्हणतो आम्ही अमुक करतो आम्हाला यश मिळत नाही. ह्याचं कारण का? यश मिळत नाही, यश मिळत नाही, यश मिळत नाही हा जप चाललेला असतो. शंकर म्हणतो तथास्तु. शंकर काय म्हणतो? तथास्तु. तथास्तु म्हणजे काय? जसा तू आहे बोलतोस तसा, जसा तू विचार करतो तसा. मग तू काय विचार करतोस? नशीब खोटं, यश मिळत नाही, तेच तुमच्या वाट्याला येतं. म्हणून सोपी गोष्ट आहे. तुम्हाला जर सुखी व्हायचं असेल तर या झाडाखाली तुम्ही बसलेला आहात, कल्पवृक्ष आहे, आणि त्याच्या झाडाखाली बसलेला मी विचार काय करतो, चिंतन काय करतो, इच्छा काय करतो, बोलतो काय, करतो काय, ह्याचा सतत या ठिकाणी सावध असलं पाहिजे. मग जीवनविद्या सांगते सदा सावध तो सदा सुखी. सदा सावध तो सदा सुखी. म्हणून या ठिकाणी सावध असलं पाहिजे. जसं आपण घरामध्ये बाहेर पडताना कुलूप लावतो, दरवाजे बंद करतो, सगळं सावधगिरी. पण ह्या घरामध्ये आपण राहतो, इथे आपण सावधगिरी बाळगत नाही. कारण हे घर आहे, हे देऊळ आहे, हे मंदिर आहे, ही पंढरी आहे, ही आळंदी आहे, या ठिकाणी आपण सावध नसतो. सांगायचा मुद्दा असा, हा कल्पतरू आहे, ही कामधेनू आहे. हे शरीर म्हणजे कामधेनू. कामधेनू म्हणजे काय? धेनू म्हणजे काय? कामधेनू म्हणजे जी गाय तुमचे सर्व कामना पूर्ण करते ती कामधेनू. ही शरीर म्हणजे कामधेनू. हे मी का सांगतो आहे? आणखीन पुष्कळ सांगण्यासारखं आहे. शरीर म्हणजे परीस, शरीर म्हणजे एक दिव्य कारखाना, पण ते मी त्या पुस्तकात लिहिलं आहे, ते तुम्ही वाचा. मला सांगायचा मुद्दा असा की हे जे शरीर आहे हे सर्वार्थाने, सर्वांगाने, सर्व दृष्टीने, सर्व अँगल्सने दिव्य आहे. ह्युमन बॉडी इज डिवाइन इन एव्हरी रिस्पेक्ट. पण आपल्याला त्याची कल्पना आहे का? आपल्याला त्याची कल्पना नाही. डोळे बघा, कान बघा, नाक बघा, हात बघा, जीभ बघा, दात बघा, पाय बघा. हे झालं बाहेरचं शरीर. आतमध्ये जे आहे ना, लिव्हर आहे, जठर आहे, उदर आहे, हृदय आहे, किडनी आहे, किती 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 आहे, काय 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 काय. त्याच्या पलीकडे जा तुम्ही. या शरीराच्या पलीकडे मगाशी सांगितलं ते झालं. त्याच्या पलीकडे काय आहे? त्याच्याकडे मन आहे, बुद्धी आहे, चित्त आहे, अहंकार आहे. त्याच्या पलीकडे जा, पंचप्राण आहेत. त्याच्या पलीकडे जा, कल्पना आहे, भावना आहे, संकल्प आहे, विकल्प आहे, आशा आहे, निराशा आहे. त्याच्या पलीकडे जा, निद्रा आहे, जागृती आहे. त्याच्या पलीकडे जा, स्मृती आहे, विस्मृती आहे. त्याच्या पलीकडे जा, ईश्वर आहे, आणि त्याच्या पलीकडे परमेश्वर आहे. किती झालं? म्हणजे या शरीराच्या ठिकाणी काय काय आहे?
म्हणजे तुम्ही कल्पनाही करू शकत नाही की एवढ्या सगळ्या गोष्टी या शरीराच्या ठिकाणी आहेत. परमेश्वर ते शरीर म्हणजे शरीराला असणारी कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, अंतरेंद्रिय, पंचप्राण, पंचतन्मात्रा, काय 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 ह्या शरीराच्या ठिकाणी आहे. असं हे शरीर सर्वार्थाने दिव्य आहे, सर्वार्थाने भव्य आहे आणि ते निसर्ग देवतेचं एक सुंदर काव्य आहे. आणि म्हणून या शरीराकडे पाहण्याची दृष्टी जोपर्यंत तुमची बदलत नाही तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये सुख नावाची गोष्ट कधी येणारच नाही. आज बघा, या शरीराची काळजी कोण घेतं का? जर घेतली असती ना तर लोकांनी दारू पिली नसती, गुटखा खाल्ला नसता, तंबाखू खाल्ला नसता, विड्या ओढल्या नसत्या, सिगारेट ओढले नसते, गर्द घेतलं नसतं. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत माणसं सहज घेतात. सहज मुलं सहज घेतात, शाळेतली कॉलेजमधली घेतात सहज. काय तुम्हाला आश्चर्य सांगू की ह्या मुलांना म्हणा, मोठ्यांना म्हणा, छोट्यांना म्हणा, ह्यांना काही कळतच नाही आपल्या शरीराचं महत्त्व. त्याचा परिणाम काय होतो की तुम्ही शरीराला दारू पाजली म्हणजे परमेश्वराला तुम्ही नैवेद्य दारूचा दिला. तुम्ही गुटखा खाल्ला म्हणजे शरीररूपी परमेश्वराला गुटख्याचा नैवेद्य दिला. तंबाखू खाल्ला तर शरीररूपी परमेश्वराला तंबाखूचा नैवेद्य दिला. म्हणजे सिगारेट, विड्या हे ते जेवढी घाणेरडी व्यसनं आहेत ती जेव्हा तुम्ही देता ती शरीररूपी परमेश्वराला देता. आणि मला तुम्ही सांगा, हा नैवेद्य तुम्ही जेव्हा देता तेव्हा त्याची रिॲक्शन काय होते? क्रिया तशी प्रतिक्रिया, ॲक्शन तशी रिॲक्शन. प्रतिक्रिया काय होते? लिव्हर बिघडतं, मेंदू बिघडतो, निरनिराळे रोग निर्माण होतात, डॉक्टरकडे जावं लागतं, डॉक्टरकडे पैसा खर्च होतो, या ठिकाणी आपली नोकरी जाते, लोकांमध्ये मान राहत नाही, लोकांमध्ये अपमान होतो. हे सगळ्या गोष्टी आपल्या वाट्याला येतात. आणि बायका मुलं ती तर नवरा दारू पिऊन घरी आला की बिचारी अशी कुठेतरी मुलं आणि बायको अशी बसलेली असतात. कारण हा काय करील हे ब्रह्मदेव पण सांगू शकणार नाही. हे कारण का? कोणाला शरीराचं महत्त्वच कळलेलं नाही. शरीराचं महत्त्व न कळल्यामुळे लोक दारू पितात, गुटखा खातात, नवीन व्यसनं करतात, जुगार खेळतात. सगळ्या अनिष्ट गोष्टी आपण करतो कारण शरीराचं महत्त्व आपल्याला कळत नाही म्हणून. पण शरीर म्हणजे साक्षात परमेश्वर आहे, त्याची सेवा करणं म्हणजे देवाची सेवा करणं. ही गोष्ट ज्या दिवशी तुम्हाला कळेल त्या दिवशी कुठेही जायची तुम्हाला गरज राहणार नाही. परमेश्वर तुमच्या घरातच, कारण शरीर रूपाने परमेश्वर तुमच्याच घरात आहे. पण हे तुम्हाला पटणार नाही, कारण हे कोणी आतापर्यंत सांगितलं नाही. कोणी सांगितलं नाही. आणि म्हणून शरीराकडे पाहण्याची तुमची दृष्टी जी आहे ही पहिली बदलली पाहिजे. आपण सगळी मंडळी देवाची पूजा करतो, बरोबर? सगळी मंडळी आपण देवाची पूजा करतो, देवळातल्या देवाची पूजा करतो. आता घरामध्ये आपण पूजा करतो म्हणजे काय करतो ते बघा. पहिलं ती जी मूर्ती आहे ना त्या मूर्तीला आपण आंघोळ घालतो. मग त्या मूर्तीला आपण चांगल्यापैकी पुसतो त्या मूर्तीला. त्याच्यानंतर त्या मूर्तीला आपण कपडे घालतो. त्यानंतर त्या मूर्तीला आपण गंध लावतो. त्या मूर्तीला आपण उदबत्ती ओवाळतो. मग नंतर आपण ज्याला आपण काय म्हणतात त्याला आरती करतो. आणि शेवटी आपण त्याला नैवेद्य देतो, बरोबर ना? हां. आता तुम्ही हे सर्व जे करता ते करायला कोणी सांगितलं? आपल्या वाडवडिलांनी, संतांनी, ऋषीमुनीने हे आपल्याला सांगितलं. मग यात चूक आहे का? काही चूक नाही.
बरोबर आहे. पण त्याच्या पाठीमागे शास्त्र काय आहे ते लोकांना माहिती नाही, म्हणून सगळी पंचायत झाली. तुम्ही ज्या वेळेला मूर्तीला आंघोळ घालता त्यावेळेला तुम्ही काय करता, मूर्तीला आंघोळ घालण्यापूर्वी स्वतः आंघोळ करता. बरोबर. मूर्तीला आंघोळ घालण्यापूर्वी तुम्ही स्वतः आंघोळ करता. मूर्तीला कपड्याने साफ करता, स्वच्छ करता. तसं तुम्ही पहिलं स्वतःची शरीर जे आहे ना ते स्वच्छ करता, कपडे धुता. मग मूर्तीला तुम्ही कपडे घालता. मग आपण पहिले कपडे घालतो आणि मग मूर्तीला कपडे घालतो. आणि अशा तऱ्हेने आपण मूर्तीला जेव्हा उदबत्ती ओवाळतो तेव्हा तो वास कोण घेतो, ती मूर्ती घेत नाही, आपण घेतो. आणि शेवटी नैवेद्य आपण दाखवतो, तो नैवेद्य कोण खातो, आपण खातो, मूर्ती खात नाही. म्हणजे आपल्या पूर्वजांनी, आपल्या वाडवडिलांनी, संतांनी, ऋषीमुनीने आपल्याला काय शिकवलं की अरे बाबा तू देवाची पूजा करतोय ना ती आता कर, पण सदोदित पूजा जी करायला पाहिजे ना ती जो पूजा करतो आहे ना त्याची. लक्षात आलं का? जो त्या मूर्तीची पूजा करतो त्याचीच पूजा त्याने स्वतः केली पाहिजे, यासाठी त्या पूजेचं सगळं अवडंबर आहे. पण हे तत्त्व आपल्याला कधी कळलंच नाही. म्हणून आपल्या शरीराची पूजा करायला शिका, शरीराची सेवा करायला शिका. कारण शरीर म्हणजे परमेश्वर, शरीर म्हणजे देव, शरीर म्हणजे पंढरीनाथ, शरीर म्हणजे ज्ञानदेव, हे सगळं या शरीराच्या ठिकाणी आहे. आणि म्हणून हे जे शरीर आहे हे शरीर म्हणजे साक्षात परमेश्वर, हे लक्षात ठेवून या शरीराला काय दिलं पाहिजे, दारू, दूध, गुटखा नाही, भाजीपाला, या शरीराला. आणि काय दिलं पाहिजे, सुंदर सुंदर खाद्य दिलं पाहिजे, सुंदर सुंदर पेय दिलं पाहिजे, सुंदर सुंदर सवयी लावल्या पाहिजेत. ह्या शरीराला चांगल्या सवयी लावणं शरीराची पूजा आहे. शरीराला व्यायाम करणं शरीराची पूजा आहे. योगाभ्यास म्हणजे योगासनं करणं, प्राणायाम करणं शरीराची पूजा आहे, शरीराची आराधना आहे, शरीराची उपासना आहे. म्हणून या शरीराकडे पाहताना दिव्य दृष्टीने पाहायला जर तुम्ही शिकलात तर शरीराची तुम्ही काळजी घ्याल आणि तुमचं आयुष्य वाढेल, तुमचं आयुष्य वाढेल. आज मला एका IAS ऑफिसर मला भेटले आणि मला त्यांनी विचारलं, वामनराव तुमचं वय किती? म्हटलं किती असेल? असेल म्हणाले 60-70. मी म्हटलं माझं वय आहे 87. काय म्हणता काय? त्यांना आश्चर्यच वाटलं. ते म्हणाले मग तुमच्या आरोग्याचं रहस्य काय, व्हॉट इज द सिक्रेट? मी त्यांना सांगितलं मला व्यसन नाही, कसलंही सुपारीचं पण नाही, मग बाकीचं तर सोडाच. दुसरी गोष्ट नियमित व्यायाम करतो. तिसरी गोष्ट विचार चांगले, अनिष्ट विचार मनामध्ये कधी येत नाहीत, विचार नेहमी चांगलेच येतात. तुम्ही म्हणा विचार कसले हो चांगले येतात वामनराव? हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात, सर्वांचं भल कर, कल्याण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. हे विचार आमच्या मनात येतात. आमच्या मनामध्ये विचार काय येतात वामनराव? हे येतात, सर्वांचं भलं होऊ दे, सर्वांचं कल्याण होऊ दे, सर्वांना सुख शांती समाधान आनंद मिळू दे, सर्वांची भरभराट होऊ दे,
सर्वांना चांगली झोप लागू दे. फार कठीण काम आहे ते. लोकांना झोपेच्या गोळ्या घ्याव्या लागतात. हे मी काय सांगतो आहे, हे विचार कोणाचे येतात मनात? खरं सांगा, हे येतच नाही. तुम्ही देवळात जाता, देवाजवळ काय मागता? देवा मला प्रमोशन मिळू दे, देवा माझं इन्क्रिमेंट अडलेलं आहे ते सुटू दे, देवा मला अजून मुलगा झालेला नाही तो होऊ दे, देवा माझ्या मुलीचं लग्न झालेलं नाही ते होऊ दे. देवाजवळ मागत असतो, सारखा मागत असतो. आता मला सांगा, तुमच्याकडे आता इथे मी बसलेलो आहे आणि तुम्ही प्रत्येकजण येऊन माझ्याकडे काहीतरी मागायला लागला ना, तर मी काय करेन? मी मुंबईला पळून जाईन. पण देवाची परिस्थिती बिघडलेली आहे, देवाला पळून जाता येत नाही. कळलं की नाही? असो, सांगायचा मुद्दा असा की आपण देवाजवळ काय मागतो? देवा मला दे, मला दे, माझ्या कुटुंबाला दे. बस, याच्या पलीकडे आपण जात नाही. परिणाम काय? देव म्हणतो हा स्वतःसाठी मागतो, हा हरामखोर आहे म्हणाले. जो स्वतःसाठी मागतो तो हरामखोर, आणि जो सर्वांसाठी मागतो तो सीताराम. म्हणून तुम्ही हरामखोर होणार का सीताराम होणार, जयराम होणार, हे तू ठरव. कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. शेवटी सर्व तुमच्या हातात आहे, म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. सगळी गोष्ट तुमच्या हातात आहे. पण आज आपल्याला काय वाटतं? आपल्या हातात काही नाही असं वाटतं. पण तसं नाही आहे. तुमच्या हातात सर्व काही आहे. कारण तू जो आहे ना, तो तू सामान्य नाही, हे पहिलं लक्षात ठेवायचं. तू सामान्य नाही, असामान्य आहेस. असामान्य. कारण मगाशी सांगितलं की आपण जेव्हा मी म्हणतो ना, मी, तेव्हा या मीमध्ये किती भरलेलं आहे ते मगाशी सांगितलं की शरीरापासून तर परमेश्वरम, या सर्व या मीमध्ये आहे. शरीरापासून तर परमेश्वरापर्यंत सर्व या मीमध्ये आहे. म्हणजे मी किती मोठा आहे, मी किती श्रेष्ठ आहे, ही गोष्ट तुमच्या ध्यानात येईल जर तुम्ही तसा विचार केला तर. पण आपण तसा विचारच करत नाही की या शरीराच्या ठिकाणी काय काय भरलेलं आहे. आणि म्हणून या शरीराकडे लक्ष द्यायला शिका, शरीराची पूजा करायला शिका. पण पूजा म्हणजे हळद कुंकू नव्हे, अक्षता आणि फुलं नव्हे, त्याला हात बीर घालण्याची गरज नाही. तर पूजा करायची म्हणजे या शरीराला जितकं चांगलं चांगलं आहे ते द्यायचं, वाईट काहीही द्यायचं नाही. ही पूजा. शरीराला जे काही चांगलं आहे ते द्यायचं, वाईट द्यायचं नाही. म्हणून चांगलं खाणं, चांगलं पिणं हे नव्हे, मी चांगलं दूध पिणं वगैरे. तर सांगायचा मुद्दा असा, जे जे तुम्ही चांगलं ह्या शरीराला द्याल ते सगळं तुम्हाला इन रिटर्न हे शरीररूपी परमेश्वर देईल. आपण देवाजवळ नवस करतो, अमुक करतो, तमुक करतो आणि अपेक्षा करतो देवाने आपल्याला काहीतरी द्यावं. तो देतो की न देतो ते तुम्ही बघा, त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही. पण कुठल्याही एक समजा 1000 माणसं आहेत आणि कुठल्या तरी देवाच्या रांकेमध्ये दर्शनासाठी उभी आहेत 1000 माणसं, आणि ही 1000 माणसं देवाजवळ काय ना काहीतरी मागतायत. मगाशी सांगितल्याप्रमाणे हे मागतो ते मागतो, कोण ना कोण काहीतरी मागत असतो. आता ह्यांच्या मागणीला देव किती प्रतिसाद देतो? अनुकूल. अगदी 4 आणि 5 ह्याच्या पलीकडे नसेल, बाकीच्यांना अनुकूल प्रतिसाद मिळतच नाही. तर सांगायचा मुद्दा काय की आपण देवासमोर जेव्हा उभे राहतो, म्हणजे देवाच्या मूर्तीसमोर,
आणि आपण देवाजवळ मागतो, तो देईल की न देईल देवाला ठाऊक. पण हे जे शरीर आहे, ही जी देवाची जिवंत मूर्ती आहे, या मूर्तीला जर तुम्ही चांगला नैवेद्य दिलात, चांगलं चांगलं काय ते दिलं, तर हे परमेश्वरूपी ही जी मूर्ती आहे जिवंत, ती तुम्हाला इन रिटर्न तेच देईल. जे चांगलं दिलं तेच चांगलं देणार तुम्हाला. हे 100%. ह्याबद्दल जरासुद्धा संशय बाळगू नका. पण हे कधी तुम्हाला कळेल, हे शेवटी अनुभवाचा विषय आहे. हे अनुभवाच्या जोगे नोहे बोला ऐसे. हा अनुभव घेऊन पहा. आणि म्हणून हा अनुभव घेण्यासाठी तुम्ही मी सांगतो एवढं करून बघा. मग आता तुम्ही म्हणा बुवा याची सुरुवात कुठून करायची. आला ना प्रश्न. कुठली गोष्ट आपण जी करतो त्याची सुरुवात केली पाहिजे की नाही. जसं लॉंगेस्ट जर्नी बिगिन्स विथ ए फर्स्ट स्टेप असं एका चायनीज फिलॉसॉफरनी म्हटलं आहे. त्याप्रमाणे आपण हा जो मी सांगितलेला प्रयोग वास्तविक तो आहे योग. हा कुठून सुरुवात करायची. घरापासून. आपल्या घरापासून त्याची सुरुवात करायची. कळलं की नाही. घरामध्ये कोण कोण आहेत. आई आहेत, वडील आहे, नंतर बायको आहे, मुलं आहे, आपण आहोत. ही सगळी घरातली कुटुंबातली मंडळी आहेत. आता ह्याच्याकडे तुम्ही कसं पाहणार. आईकडे कसं पाहणार. म्हणून जीवनविद्या काय सांगते. पहिला देव म्हणजे आई. पहिला देव म्हणजे आई. दिसणारा आपण जीवनविद्या एक गोष्ट दिसणारा देव सांगतो. न दिसणाऱ्या देवाबद्दल मी बोलत नाहीत. ते कधीतरी तो एक विषय वेगळाच आहे की परमेश्वर म्हणजे त्याचं रूप काय आहे, त्याचं स्वरूप काय, ते सगळा विषय मोठा आहे. तो मी 17 आणि 18 चारकोपला घेणार आहे. जर तुम्हाला वेळ असेल तर या. पण दिसणारा देव पहिली आई म्हणजे माता. दुसरा देव म्हणजे पिता. तिसरा देव म्हणजे शिक्षक. चौथा देव म्हणजे सद्गुरू. पाचवा देव म्हणजे आत्मदेव. सहावा देव म्हणजे राष्ट्र. आणि सातवा देव म्हणजे विश्व. घरापासून सुरुवात. कारण चॅरिटी शूड बिगिन ॲट होम अशी इंग्लिशमध्ये म्हण आहे. आपल्याला घरापासून सुरुवात करायची आहे. कसला हा प्रयोग. प्रयोग काय. शरीर साक्षात परमेश्वर ह्या दृष्टीने बायकोकडे पहा, नवऱ्याकडे पहा, मुलांकडे पहा, आईकडे पहा, वडिलांकडे पहा. इतकं पुरे. सध्या एवढं पुरे. कळलं की नाही. मग हे तुम्हाला थोडं जमलं शेजाऱ्याकडे पहा. नाही तर शेजाऱ्याकडे नेहमी भांडणं होतात की नाही. शेजाऱ्याकडे भांडण नाही असा कोण असेल ना त्याचा आपण सत्कारच करू. की शेजाऱ्याकडे भांडण झालंच पाहिजे. मग कारण काही असू दे. मग शेजाऱ्याकडे जर आपण जर या दृष्टीने पाहिलं तर तो शेजारी आपण आपल्याकडे त्याच दृष्टीने पाहणार. कारण ॲक्शन तशी रिॲक्शन. आणि शेजारी हा फार महत्त्वाचा असतो बरं का. घरातली मंडळी जेवढी महत्त्वाची ना शेजारी महत्त्वाचा असतो. अहो आजारी पडलात तर प्रथम धावून येईल तो शेजारी. आजारी पडलात ना तर प्रथम धावून येईल तो शेजारी. म्हणून शेजाऱ्याकडे कधी वैर करू नका. किंबहुना कोणाकडेच करू नका. पण घरापासून सुरुवात करूया शेजारीनंतर. म्हणून नवरदेवाने बायकोला मारायचं सोडायचं, छळायचं सोडायचं, अपमान करायचं सोडायचं, तुच्छतेने बघायचं सोडायचं. मग बायको म्हणजे लक्ष्मी. कळलं की नाही. लक्ष्मी देवता आपण म्हणतो की नाही. आता आठवण झाली मला. आम्ही गेलो होतो काश्मीरला. आणि काश्मीरला आम्ही सगळं काश्मीर वगैरे बघितलं. सगळं झाल्यानंतर आमच्याबरोबर जे लोक होते ते म्हणाले आपण आता वैष्णवी देवीला जाऊया. आता वैष्णवी देवी आहे ना ती डोंगरावर आहे.
तर सगळे म्हणाले वैष्णवी देवीला आपण दर्शनाला जाऊया. म्हटलं तुम्ही जा, मी काय येणार नाही. म्हणून का हो, हा म्हणता तुम्ही का नाही येत? नाही म्हणा, मग आमच्या घरामध्ये तर वैष्णवी देवी आहे, तर मी तिकडे कशाला येऊ? तर म्हणजे तुमच्या घरात कुठली वैष्णवी देवी? म्हटलं आमची बायको. ही सगळी मंडळी, मी घरात राहिलो, बाकी सगळे गेले वैष्णवी देवीच्या दर्शनाला. डोंगर चढून गेले बिचारे. आणि आता दर्शनाची वेळ आलेली आहे, इतक्यात वेळ झाली म्हणून मंदिराला कुलूप लागलं. तसेच परत आले. अहो आमंतराव, आम्हाला दर्शन झालं नाही. मी म्हटलं अहो तुमच्या घरामध्ये वैष्णवी देवी असताना तुम्ही कशाला जाता तिकडे? तर सांगायचा मुद्दा, आपल्या घरातल्या वैष्णवी देवीचं आपल्याला काही महत्त्व वाटत नाही. पण मी आता तुम्हाला एक उदाहरण देतो. ती वैष्णवी देवी, तुम्ही कधी गेला असाल तर मला माहीत नाही, गेला नसाल किंवा असाल, ती वैष्णवी देवी तुमच्यासाठी काय करते? तुमच्यासाठी काहीही ती करत नाही. हसत नाही, बोलत नाही, चहा करत नाही, जेवण करत नाही, तुमच्याकडे प्रेमाने बघत नाही, हसत नाही, काही करत नाही. कळलं की नाही? आणि आमची घरातली वैष्णवी देवी, ती आम्हाला गरम गरम चहा देते, गरम गरम जेवण देते, आम्हाला पाहिजे ते सगळे देते. कोण? घरातली वैष्णवी देवी. मग आता ती वैष्णवी देवी श्रेष्ठ का घरातली वैष्णवी देवी श्रेष्ठ, हे तू ठरव, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. अहो जीवन हे सोपं आहे. आणि संतांनी पण हे सांगितलं आहे, पण ते फार थोडं थोडं सांगितलं आहे आणि तुटक तुटक सांगितलं आहे. सांगितलं आहे, मी सांगू का? नर नारी वाळे अवघा नारायण, ऐसे माझे मन करी देवा. सांगितलेलं आहे तुकारामाने. जे जे भेटे भूत ते ते जाणी जे भगवंत, ज्ञानेश्वर महाराज. हे मी काय सांगतो आहे की संतांनी सांगितलं आहे, पण जीवनविद्येने सांगितलं तसं सांगितलेलं नाही. जीवनविद्येने त्याच्या पुस्तकात लिहिलं. हे सांगायचा मुद्दा काय की आपण आपल्या कुटुंबापासून जर सुरुवात केली तर आपल्या कुटुंबामध्ये स्वर्ग निर्माण होईल. स्वर्ग, बायकोकडे पाहताना ती लक्ष्मी म्हणून पहा, बायकोनी नवऱ्याकडे पाहताना तो नारायण म्हणून पहा, देव म्हणून पहा, पतिदेव म्हणतो ना आपण, तसं पहा. किती सोपं आहे. मुलांकडे पाहताना ही देवाची लेकरं आहेत म्हणून पहा. देवाची लेकरं म्हणजे देवच, देवाची लेकरं म्हणजे देवच. वाघाचं पिलू म्हणजे वाघ, सिंहाचं पिलू म्हणजे सिंह, लांडग्याचं पिलू म्हणजे लांडगा. तसं देवाचं पिलू म्हणजे देवच. तुम्ही आम्ही सर्व देवाची लेकरं आहोत, म्हणजे देवच आहोत. या दृष्टीने पाहायला शिका, मग घराचा स्वर्ग होतो की नाही पहा. लोक काय म्हणतात, मेल्यानंतर स्वर्गात जाण्याची अपेक्षा बाळगतात. आता तो स्वर्ग आहे की नाही कोणी बघितलं आहे का? आता मला सांगा, तुमचे आजोबा पंजोबा खापरपण सगळे वर गेले, कोणीतरी तुम्हाला पत्र पाठवलं का आम्ही इथे खुशाल आहोत? कोणी पाठवलं आहे का? त्याने हात वर करा. बरं, कोणी तुम्हाला फॅक्स केला का? हात वर करा. ते कुठे गेले ते गेलेच. त्यांनी पत्र पाठवलं नाही, फॅक्स केला नाही, SMS केला नाही, मोबाईलवर बोलले नाहीत, टेलिफोन केला नाही, गेले ते गेले. आता स्वर्ग आहे की नाही कोण बघायला गेलं आहे? मग त्याला एकच उपाय, म्हणजे आपण स्वर्गात गेलं पाहिजे, आहे की नाही बघायला, पण परत सांगायला येणार नाही. हे मी काय सांगतो आहे, म्हणून आम्ही म्हटलं स्वर्ग नरक या खुळ्या कल्पना. अरे स्वर्ग इथेच निर्माण करायचं आहे. पहिला घरात निर्माण करा, मग समाजात निर्माण करा, मग राष्ट्रात निर्माण करा, मग विश्वात निर्माण करा. इथेच. पण मूर्ख लोक जे आहेत ते कोणीतरी काहीतरी सांगतं, मेल्यानंतर स्वर्गात, मेल्यानंतर अमक्यात आणि मेल्यानंतर वैकुंठात, आणि ह्या सगळ्या ह्या कवी कल्पना आहेत.
कळलं की कवी जे काय आहे ते सगळं इथेच. आणि म्हणून दिव्यदृष्टी म्हणजे काय? तुमची दृष्टी बदलणं, याला दिव्यदृष्टी म्हणतात. तुम्ही आता ज्या दृष्टीने बघता ती बदला, म्हणजे तुमची सृष्टीच बदललेली तुम्हाला दिसेल. आणि म्हणून घरातल्या लोकांकडे, शेजाऱ्याकडे, समाजामध्ये जर या दृष्टीने तुम्ही जर पाहायला शिकाल तर स्वर्ग निराळा नकोच. इथेच आनंद आहे, इथेच सुख आहे, इथेच शांती आहे, इथेच समाधान आहे, इथेच आनंद आहे, सर्व काही इथे आहे. म्हणून जीवनविद्येचे तत्त्वज्ञान तुम्हाला मिळावं म्हणून मी इतक्या लांब आलेलो आहे. मगाशी सांगितलं माझं वय किती? 87. आलो कुठून? मुंबईहून. बोललो किती वेळ? तास होऊन गेला. बसलो किती वेळ? जास्त वेळ. सकाळी पुन्हा थोडा वेळ बोललो ते वेगळंच. कशासाठी? तुमच्याकडून काही मिळवण्यासाठी नाही, तुम्हाला देण्यासाठी मी आलेलो आहे. आता घ्यायचं की न घ्यायचं कोणी ठरवायचं? तू ठरवायचं, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. हे सगळं. आणि म्हणून आमचा जो कर्जतला जो जीवनविद्येचा जो प्रकल्प आहे तो कशासाठी आम्ही करतो आहोत की आमच्या पाठीमागे सुद्धा ही जीवनविद्या जी आहे ही आपली लहान मुलं आहेत, तरुण वर्ग आहे, मोठी माणसं आहेत, सगळ्यांना मिळावी आणि सगळे सुखी व्हावेत, सगळे निर्व्यसनी व्हावेत, सगळे आनंदी व्हावेत, सगळ्यांना समाधान मिळावं, सगळ्यांची भरभराट व्हावी, सगळ्यांची प्रगती व्हावी, सगळ्यांची उन्नती व्हावी आणि सगळ्यांचा उत्कर्ष व्हावा, म्हणून आमचे सर्व प्रयत्न आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आमच्या जीवनविद्या मिशनमध्ये जे आले त्यापैकी बरेच लोक गरीब आहेत. म्हणजे 95% किंबहुना 98% लोक गरीब आहेत. 2% श्रीमंत असतील, पण 98% गरीब आहेत. पण या गरिबांकडे तुम्ही बघा, तुम्हाला त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसेल. कोणाकडेही बघा, तुमच्या चेहऱ्यावर आनंद दिसेल. आता हीच गरीब मंडळी तुमच्या दारात आली बोईसरमध्ये, पुस्तकं घ्या, प्रबोधनाला या, CD घ्या. त्यांना काय अडलं आहे? त्यांना आम्ही कमिशन देत नाही, ते मोबदला घेत नाही, काही घेत नाही. पण ते हे कार्य का करतात? ते सुखी झाले, तुम्ही सुखी व्हावं ही त्यांची इच्छा, आमची इच्छा. म्हणून हे सगळं कार्य आम्ही करतो आहोत. जीवन विद्यापीठ कर्जतला आम्ही जे करतो आहोत त्याचा हेतू तो आहे की आज मुलं वाम मार्गाला सहज जातात, सिगारेट ओढतात, मगाशी सांगितल्याप्रमाणे गुटखा खातात, दारू पितात, स्वतःचा नाश करतात, घरातल्या लोकांचा नाश करतात. मग मोठी माणसं कपाळाला हात लावून बसतात मुलं बिघडली म्हणून. पण हे सगळं का होत आहे? ह्याचं एकच कारण, मुलावर जे संस्कार करायला पाहिजे, मुलांना जे शिक्षण दिलं पाहिजे, मुलांना जी शिकवण दिली पाहिजे ती तुम्ही कोणी देतच नाही. म्हणून आम्ही काय करतो, आम्ही अभ्यास वर्ग घेतो, संस्कार केंद्र घेतो. या मुलांना संस्कार केंद्र, आमच्या केंद्रामध्ये संस्कार केंद्र आहे. लहान लहान मुलं येतात, त्यांच्यावर आम्ही संस्कार करतो. आई म्हणजे देव, वडील म्हणजे देव, गुरु म्हणजे देव, शिक्षक म्हणजे देव, असं त्यांना बघायला आम्ही शिकवतो. एकदा अशी गंमत झाली की आमच्या संस्कार केंद्रामध्ये आलेला एक मुलगा लहान, त्यांना आम्ही सगळ्या मुलांना आम्ही सांगतो, आमच्या केंद्रामध्ये येतात त्यांना आईला वडिलांना नमस्कार करायचा. त्याप्रमाणे ही मुलं आईवडिलांना नमस्कार करायला शिकली. एका मुलाचा बाप दारू पिणारा, कळलं की नाही, त्याला लाज वाटायला लागली की मुलगा आपल्याला नमस्कार करतो. त्याला लाज वाटायला लागली. तो सांगायला, अरे तुम्हाला नमस्कार करू नको रे, माझी ती योग्यता नाही. नाही नाही म्हणत, आमच्या जीवनविद्येने सांगितलं आहे आई म्हणजे देव, वडील म्हणजे देव, आम्ही नमस्कार करणार. तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्यालाच लाज वाटली आणि त्याची दारू सुटली. त्यालाच लाज वाटली, त्याची दारू सुटली.
नवरा बायको भांडत आमचे मुलं जी आहेत ना ती त्यांना शिकवतात. तुम्ही भांडता कशाला, जीवनविद्या काय शिकवते, मुलं सांगतात. कारण का मुलावर संस्कार केंद्र म्हणजे संस्कार केले जातात, त्यांना तसं शिक्षण केलं जातं, दिलं जातं. म्हणून जीवन विद्यापीठ पाहिजे, ही पुस्तकं पाहिजे, ती तुम्ही वाचली पाहिजेत. आमच्या CD आहेत, तुम्हाला घरात बसून ऐकता येईल अशी व्यवस्था आहे. घरात बसून CD लावा, ऐकायला मिळेल. आता आज आम्ही एक CDचं ओपनिंग केलं, त्याच्यामध्ये सगळे नामसंकीर्तन आहे, देवाचं नामसंकीर्तन, कळलं की नाही. आणि ही जी नामसंकीर्तनं जी आहेत ती इतकी सुंदर आहे. त्यातलं एक आम्ही आता म्हणून दाखवतो, म्हणजे तुम्हाला त्याची कल्पना येईल की हे नामसंकीर्तन किती सुंदर आहे. आणि हे सुंदर अशा एकंदर 19 त्याच्यामध्ये नामसंकीर्तनं आहेत निरनिराळ्या देवांची. तुम्हाला ऐकलं तर खूप आनंद आहे. म्हणून ती कॅसेट जी आम्ही आज ओपन केली आहे ती तुम्ही घ्या आणि घरी जाऊन लावा, तुम्हाला खूप बरं वाटेल. आजच सकाळी डॉक्टर कांती मोदींचा मला फोन आला. ते जसलोकमध्ये आय स्पेशालिस्ट आहेत. त्यांचा मला फोन आला, वामनराव तुमची ही जी कॅसेट आहे ना 19 नामसंकीर्तनं बेस्ट आहे म्हणाले. ऐकताना अगदी तल्लीन माणूस होतो. म्हणून घरी जाऊन तुम्ही ऐका, मुलाबाळांनासुद्धा संस्कार होईल, त्यांना आनंद वाटेल. आता पाळण्यातली मुलंसुद्धा हे ऐकल्यानंतर रडायची थांबतात. खरं सांगतो तुम्हाला, पाळण्यातली मुलं हे ऐकायला रडायची थांबतात. म्हणजे रडत असेल ना हे लावायचं की थांबली. असं वेळ खूप झालेला आहे. तुम्ही आपल्या घरी जा, मला जायचं आहे मुंबईला. तेव्हा हे सर्व जे केलेलं आहे हे सर्व तुमच्यासाठी केलेलं आहे. आता हे स्वीकारायचं की नाकारायचं हे तू ठरव, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.